मुळात अकोल्याच्या माढा कॉलनीमध्ये रस्त्यावरती चिखलाचं साम्राज्य झालंय। प्रभाग क्रमांक 20 मध्ये नागरिक चिखलामुळे अक्षरशः त्रस्त झालेत। पालिकेचे नागरिकांच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातंय असा आरोप होतोय। नागरिकांना रस्त्यासह आरोग्याच्या अनेक समस्या या भेडसावतायत। या नागरिकांना रस्त्यासह आरोग्याचा प्रश्न दूर करण्यात यावा अशी मागणी ही वारंवार केली जाते। आपण अकोला शहरातील खडकी या परिसरात आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चिखल आहे। या चिखलातून बऱ्याच नागरिकांना आपल्या पायवाटेवरून रस्ता काढावा म्हणजे जावं लागते। मात्र या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात रस्ता महापालिका प्रशासनाने केला नसल्यामुळे नागरिकांना प्रचंड यातना सोसाव्या लागत आहेत आणि या चिखलामधूनच विद्यार्थ्यांना यावे लागते। त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होते। या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत या परिसरातील काही नागरिक सुद्धा आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय सांगाल तुम्ही? तुमचं नाव काय? आणि मी श्रीराम मेंगे खडकी गावठाणमध्ये राहतो। आमची चर्चा एवढंच आहे की आम्हाला हा रस्ता चांगला करून देणे। आम्ही 25 वर्षापासून इथं राहतो, आम्हाला कशाची सुविधा नाही तरी आम्ही जगू राहिलो, पण याच्याकडे तुम्ही पाहून आम्हाला काही ना काही याची सुविधा करून देणे एवढं आमचं म्हणणं आहे, दुसरं काहीच नाही। आमच्या इकडे रोड नाही आहे, जाताना ट्रॅफिक होते। फक्त एवढं म्हणतो की आम्हाला रोड बांधून दे चांगलं, म्हणजे जाण्या येण्याने आम्हाला ट्रॅफिक होणार नाही। दरम्यान या ठिकाणी ये जा करताना काही लोकांचे हातपाय सुद्धा मुरडले आहेत। त्यामुळे या परिसरातील नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची सुद्धा ओरड होते की हा रस्ता करून द्यावा। दरम्यान आता महापालिका प्रशासन हा रस्ता करून देते का हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। कॅमेरा पर्सन चारुदत्त सोरटेसह योगेश सितार, NDTV मराठी, अकोला।